आणि एक सविस्तर बातमी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झालाय। वाईवरून मुंबईला येताना आठवलेंच्या वाहनाला कंटेनरनं धडक दिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला हा अपघात झालेला आहे। साताऱ्याच्या वाईजवळ हा अपघात झाल्याचं कळतंय। मुंबईला येताना आठवलेंच्या गाडीची कंटेनरला धडक बसली आणि त्यानंतर हा अपघात झालाय। आणि रामदास आठवले हे सुखरूप आहेत। साताऱ्याच्या वाईजवळ हा अपघात झालेला आहे, मात्र रामदास आठवले हे सुखरूप आहेत। रामदास आठवले यांना कोणतीही इजा झालेली नाहीये, ते सुखरूप आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे, मात्र रामदास आठवले हे सध्या सुखरूप आहेत। वाईवरून मुंबईला येत असताना त्यांच्या वाहनाला कंटेनरनं धडक दिलेली आहे, मात्र कोणतीही दुखापत झालेली नाहीये रामदास आठवले यांना। आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय वाहनाचं मोठं नुकसान झालंय, मात्र रामदास आठवले हे सुखरूप असल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती आहे? होय, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला वाई सातारा येथे अपघात झालेला आहे। रामदास आठवले हे वाई साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते, त्यावेळेस हा अपघात झालेला आहे। कंटेनरला वाहन धडकलेलं आहे आणि त्यामुळे हा मोठा अपघात आणि या अपघातात वाहनाला मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय। पण एक सुदैवानं यात रामदास आठवले हे सुखरूप आहेत, त्यांना कोणतीही इजा झालेली नाहीये, पण गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही आताची अपडेट मिळते आहे, थोड्या वेळात आणखी अपडेट उपलब्ध होऊ शकतील। पण रामदास आठवले हे सुखरूप आहेत आणि ते पुन्हा दुसऱ्या वाहनानं मुंबईच्या दिशेने यायला निघालेले आहेत, पण गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। नक्कीच अधिक जाणून घेत राहू दिनेश आपल्याकडून। तर आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या या वाहनाला अपघात झालेला आहे। वाहनाची कंटेनरला मागून धडक बसली आणि त्यानंतर हा अपघात झाला वाईवरून मुंबईला येताना। पण सुदैवानं रामदास आठवले हे सुखरूप आहेत, त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये।